साठी स्वतंत्र टीईटी परीक्षेचे आयोजन करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने 53 वर्षे वयापर्यंतच्या शिक्षकांना सप्टेंबर 2028 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केलेले आहे। त्याशिवाय सेवा ज्येष्ठता पदोन्नती होणार नाही अशा पद्धतीचा दंडक आहे। यामुळे राज्यामध्ये सुमारे 2,72,000 शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या विवंचनेत आहेत। काही शिक्षक हे दुर्गम भागात वर्षानुवर्षे ज्ञानदानाचे काम करीत असतात। तसेच शिक्षकांना शालेय अध्यापनाबरोबरच जनगणना, निवडणुका, बीएलओचे कार्य या असणाऱ्या अशा अनेक महत्त्वाच्या शालाबाह्य शासकीय कामांमध्ये सहभाग घ्यावा लागतो। टीईटी उत्तीर्ण होणे सक्तीचे केल्याने हे शिक्षक बांधव मानसिक तणावाखाली आहेत। त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामावरती याचा परिणाम होत आहे। राज्य शासनाने तामिळनाडू व उत्तर प्रदेश या राज्यांप्रमाणे सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षेचे आयोजन करावे आणि या परीक्षेमध्ये शालेय अभ्यासक्रमावर आधारित नवीन घटकांचा समावेश करावा अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करीत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शैक्षणिक संघटनांनी, शिक्षक संघटनांनी अशा पद्धतीची एकमुखी मागणी केलेली आहे आणि आरटीए कायदा जो आपला 2009 साली लागू झालेला आहे, तो लागू झाल्याच्या अगोदर ज्या शिक्षकांची नेमणूक झालेली आहे त्या शिक्षकांना या टीईटी परीक्षेतनं वगळावे अशा पद्धतीची सुद्धा ह्या सर्व संघटनांची मागणी आहे। तरी आपल्या सरकारनं ह्या संदर्भातला सकारात्मक निर्णय घ्यावा आणि उत्तर प्रदेश त्याचबरोबर आपल्या असणारं तामिळनाडू सरकार आहे त्याप्रमाणे शिक्षकांसाठी सेपरेट टीईटीच्या संदर्भातली परीक्षा घ्यावी।